हॅलो ऑफिसर्स, कसे आहेत सगळेजण? नेहमीप्रमाणे चांगलेच असणार. तर आज तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलोय. ती असणार आहे तुमची स्कॉलरशिप एक्झाम सीईटी बद्दल. सर नेमकी अपडेट काय? तर अपडेट बघायची आहे तुम्हाला, ती म्हणजे तुमचे स्कोर कार्ड जे झाले आलेले त्याचे तुमचे एक्झामचे. कुठल्या एक्झामचे सर? तुम्ही ज्या एक्झाम दिली होती, एक सीईटी दिलेली होती, बार्टी असेल, टीआरटी आहे, सारथी, महाज्योती किंवा आरटी. महाज्योतीच्या सगळ्या एक्झाम्स नव्हत्या झालेल्या बघा, त्यातल्या काहीच एक्झाम झालेल्या होत्या. ज्या एक्झाम झालेल्या होत्या त्यांचे स्कोर कार्ड इथे आलेले आहेत. सर याच्यामध्ये स्कोर कार्ड आलेले आहेत. आता हे आम्ही बघायचं कुठून, कसं काय, नेमकं आपण सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये बघायचं. मग याच्यामध्ये काय, एक त्यांची एक नोटीस आलेली आहे आणि या नोटीसमध्ये काय सांगितलं बघा, जी तुम्ही एक्झाम दिलेली होती कशासाठी, बार्टी, टीआरटी आहे, सारथी, महाज्योती आणि आरटी, या तुमच्या 5 संस्था आहेत. याच्यासाठी तुम्ही एक्झाम दिलेली होती सप्टेंबर मंथ मध्ये, जे की 16 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर आणि काहीतरी एक्झाम कॅन्सल होऊन नंतर झालेली होती बहुतेक, तर ही 17 ऑक्टोबरला. तर मग एवढ्या याच्यामध्ये जे एक्झाम झालेल्या होत्या त्याच्यानंतर त्याची एक आन्सर की सुद्धा आलेली होती किंवा रिस्पॉन्स शीट म्हणतो आपण त्याला, हे सुद्धा आलेलं होतं. त्याच्यावर कोणाला काही डाऊट असतील की बाबा याचा आन्सर चेंज करायचं, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कालावधी दिलेला होता, तो कंप्लीट झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ना, एक चॅलेंज पोर्टल होतं, ते आपण एक तिथे आन्सर बदलण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट टाकलेल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला एक परत तुमचं आता स्कोर कार्ड आले. मग हे स्कोर कार्ड कधीपासून आहेत सर? तर हे स्कोर कार्ड आलेले तुमचे आज म्हणजेच 11 तारखेपासून. 11 तारखेपासून, पण कधीपर्यंत आहे सर हे? कधीपर्यंत तुम्हाला तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड करता येईल किंवा बघता येईल? तर ते म्हणजे तुम्हाला 14 तारखेपर्यंत बघता येईल. मग त्याकरता तुम्हाला वेट न करता आजच बघून घ्यायचे, ठीक आहे? म्हणजे जेणेकरून तुमच्या काही क्वेरी असतील तर त्या क्वेरी तुमच्या व्यवस्थित कंप्लीट झालेल्या पाहिजेत, ठीक आहे, तुमच्या सॉल्व्ह झालेल्या पाहिजेत. मग यासाठी आता सर इथं आम्हाला 2 गोष्टींचं काहीतरी एक हे दिसतंय. स्कोर कार्ड मध्ये जर गेलेत तुम्ही तर तिथं ऑप्टेन मार्क्स तुम्हाला दिसणार आहे आणि दुसरं म्हणजे पर्सेंटाईल स्कोर दिसणार आहे. आता पर्सेंटाईल स्कोर म्हणजे काय असणार आहे? हा नॉर्मलायझेशन झालेल्या नंतरचा स्कोर तुमचा पर्सेंटाईल मध्ये दिसणार आहे. हे बघा, ऑप्टेन मार्क्स म्हणजे काय, तुम्ही जी रिस्पॉन्स शीट चेक केली त्याच्यामध्ये किती मार्क्स तुम्हाला भेटले हे तिथं दिसणार आहे. मग समजा मला 64 मार्क आहेत, 64 मार्कावर मला 95 पर्सेंटाईल, इथे 64 मार्क्स असतील आणि इथे 95 पर्सेंटाईल असतील. पण आता हे शिफ्ट वाईज प्रत्येकाचे 64 मार्कवर सेम पर्सेंटाईल असेल अशी गॅरंटी नाही. का? तर नॉर्मलायझेशन झालं. सोपी शिफ्ट, अवघड शिफ्ट हे कन्सिडर करूनच त्याच्यावर तुम्हाला मार्क्स, ते तुमचे पर्सेंटाईल दिल्या जातात. मग आता सर आमचा नेमका जो आमचं सिलेक्शन होईल ते मार्क्सवर होईल का पर्सेंटाईलवर होईल? तर हे तुमचं होणार आहे पर्सेंटाईलवर, जे की त्यांनी शेवटी इथं आपल्याला मेन्शन केलेले बघा. हे पर्सेंटाईल स्कोर जो आहे तुमचा किंवा नॉर्मलाइज जो स्कोर म्हणतो आपण, त्याच्यानुसारच तुमची अंतिम गुणवत्ता यादी, यावरच तुमची परीक्षेचं जे सिलेक्शन आहे तर ते होणार आहे, ठीक आहे? म्हणजेच तुम्हाला फक्त नॉर्मलायझेशनचा पर्सेंटाईल जो दिसतोय तर त्या पर्सेंटाईलवर तुमचं सिलेक्शन होणार असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता सर तुम्ही हे सगळं सांगितलं, पण स्कोर कार्ड बघायचंय कुठं? स्कोर कार्ड बघायचंय कुठं? तर सगळ्यात महत्वाचं, कुठलीही साईट ओपन करा जे तुमची असेल, बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आरटी. तर हे सगळं तुम्हाला कुठल्याही फॉर्म, जरी तुम्ही साईटवर गेले तर तिथे तुम्हाला काय करायचंय, लॉग इन वर जायचंय बघा. लॉग इन वर जे तुम्ही आधी पासवर्ड सेट केलेला होता आणि जो तुमचा ईमेल आयडी होता, तर तेच इथं लॉग इन तुम्हाला करायचंय. लॉग इन केल्यानंतर किंवा कसं करायचंय मी तुम्हाला एक करूनच दाखवतो. हे बघा, इथे तुम्हाला पासवर्ड आणि ईमेल आयडी टाकायचा आहे फक्त तुमचा, आणि आपल्याला तिथे स्कोर कार्ड दिसून जाईल. आता हे नेमकं करायचं कसं सर? आता याच्यासाठी तुम्हाला बार्टी लॉग इन असं जरी टाकलं तुम्ही, कारण यावेळेची जी संस्था आहे, पूर्ण जी सीईटी एक्झाम आहे, तर ही मेन संस्था कोणती होती? बार्टी. तर बार्टीने सगळे कंडक्ट केलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बार्टी लॉग इन जरी टाकलं, आता बार्टी लॉग इन टाकल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय बार्टी सीईटी 2025 होमपेज असं काहीतरी दिसणार. मग याच्यावर मी क्लिक करणार. याच्यावर क्लिक केल्यानंतर मला अशी एक विंडो येते. आता ही विंडो आल्यानंतर मी हा जो लॉग इन ऑप्शन आहे ना, हा बघणार आहे. कुठे? हा लॉग इन ऑप्शन बघणार, त्याच्यावर मी क्लिक करणार. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला अशी विंडो येते, वेलकम टू बार्टी, नंतर लॉग इन दिसते. ईमेल आयडी तुमचा जो आहे तो, आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केला तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे, साइन इन करायचंय. ज्यांना पासवर्ड आठवत नसेल त्यांच्यासाठी फॉरगेट पासवर्ड असं सुद्धा एक तिथे ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड याच्यासाठी एक लिंक भेटून जाईल. सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जुने फॉर्म्स दिसतील, कोणत्या कोणत्या याच्यासाठी अप्लाय केलेले,
पण त्याच्या राईट साईडला थोडंसं इकडे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसून जाईल की तुमची ती पर्सेंटाईल किंवा स्कोर कार्ड डाउनलोड करा म्हणून. ठीक आहे, तर ते राईट साईडला इकडच्या साईडला थोडंसं स्क्रोल करायचंय. आता माझ्याकडे ईमेल आयडी पासवर्ड नसल्यामुळे मी लॉग इन करू शकत नाही, पण तुम्हाला ते करायचंय. आणि काही जरी क्वेरी आल्या तर आपल्या ग्रुपवर बिंदासपणे तुमच्या क्वेरीज टाका, किंवा आपला एक जो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यापर्यंत शेअर झालेला आहे तर तो कॉन्टॅक्ट त्यांना सुद्धा तुम्ही कदम सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला व्यवस्थित बघितलंय आपण आतापर्यंत. मग सर आता याच्या पुढची प्रोसेस असणार कशी? प्रोसेस खूप सोपी असणार आहे सर. याच्या पुढे काय असणार आहे तर बघा, आता तुमचे नेमके स्कोर कार्ड आलेले आहेत बरोबर, हे तुमचे स्कोर कार्ड आलेत. पण सर त्यांनी असं कुठं म्हटलंय का की हा तुमचा फायनल रिझल्ट आहे? नाही. तर फायनल रिझल्ट तुमचा लागायचा आहे, तर रिझल्ट लागेल तुमचा. तर रिझल्ट लागण्यासाठी तुमचं आधी त्याच्या आधी तुमचा रँक किती आहे तो रँक शो करतील. ते रँक नुसार तुम्हाला कळून जाईल की एवढ्या जागा आहेत बाबा, माझा रँक एवढा आहे. ठीक आहे, आणि मग तुमचं सिलेक्शन एक फायनल लिस्ट लागणार. एक फायनल लिस्ट लागेल. या फायनल लिस्ट मध्ये तुम्हाला कळेल की तुमचं सिलेक्शन झालंय म्हणून. आता हा रँक बघितल्यानंतर नॉर्मली समजून जातं आपल्याला. ठीक आहे, तर जागा कोणत्या संस्थेने किती दिल्या आहेत अजून मेन्शन नसेल केलं तर त्याच्यावरून तुम्हाला नाही कळत सध्या. पण ही फायनल लिस्ट नंतर लागणार, अजून लागलेली नाहीये. मग ही फायनल लिस्ट लागल्यानंतर काय असतं सर तर मग इन्स्टिट्यूशन सिलेक्शन साठी असतं. इन्स्टिट्यूशन सिलेक्शन, जसं की तुम्हाला कोणता क्लास हवाय, कोणत्या तालुक्यात म्हणजे कोणत्या प्लेसचा पाहिजे तुम्हाला, जसं की छत्रपती संभाजीनगर पाहिजे, पुण्यातला पाहिजे, नाशिकचा पाहिजे, तर त्यामध्ये तुम्हाला आपलाच क्लास सिलेक्ट करायचा आहे बघा. ठीक आहे, IBPS साठी तुम्हाला आपलाच क्लास सिलेक्ट करायचा आहे, शुभम सर्स अकॅडमी. तर याच्यामध्ये तुम्हाला फायनल लिस्ट आल्यानंतर इन्स्टिट्यूशन सिलेक्शन साठी तिथं एक प्रिफरन्स दिलं जाईल. तर तिथे आपल्या क्लासचं नाव सिलेक्ट करायचंय, शुभम सर्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर असं टाकलं तर तिथे येऊन जातं तुमचे कोणते क्लासेस आहे. ठीक आहे, तर मग तिथं शुभम सर्स अकॅडमी तुम्ही चॅनल एक जे क्लासचं नाव आहे ते सिलेक्ट केलं. यानंतर प्रोसेस काय असणार, तुम्हाला याच क्लासेसवर येऊन आपल्या क्लासेसवर येऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नंतर. आणि मग जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यानंतर तुमची ही प्रोसेस असते. तुम्हाला क्लासला यायचंय, तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालेलं असतं, त्यानंतर तुमचे क्लासेस चालू होऊन जातील. तर ही अपडेट सगळ्यात महत्वाची होती की बाबा हा स्कोर कार्ड आलेला आहे फक्त. पण नॉर्मली मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता की एवढ्या जागा होता, एवढा कट ऑफ लागला, तर तसा अंदाज तुम्ही लावू शकता. ठीक आहे, फक्त यानंतर तुम्हाला एक महत्वाची सूचना ही की गुगल फॉर्म तुम्हाला एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तिथे एक पिन केलेला मेसेज असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही गुगल फॉर्म भरलेला नसेल तर गुगल फॉर्म कंपल्सरी आपल्या क्लासचा तुम्हाला भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असतील, तुमचे जे काही क्वेरीज असतील तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील. ठीक आहे, चलो थँक्यू.